नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे पालकाची भाजी नाही करणार आहे, पालकाची भजी करणार आहे. हे पहा किती सुंदर झाली आहे भजी. ती भजी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते. मी इथे पालक घेतलेला आहे. पालक निवडून मी धुवून घेतलेला आहे आणि धुवून झाल्यानंतर आपण हा बारीक चिरायचा. मी इथे पालकाची भाजी नाही करणार आहे, मी इथे पालकाची भजी करणार आहे. चला, मी आता पालक चिरून घेते बारीक. पालक भजी करायला सुद्धा देठासकटच घेतलेलं आहे. देठ मी वाया घालवू देणार नाहीये. काय होतं, आपण नंतर करतो करतो म्हणतो, पण आपलं ते काही होत नाही, मग देठ अशीच वाया जातात. मी आता इथे पालक बारीक चिरून घेते. ही पालकाची जोडी अर्धी आहे. आणि आपल्याला कसं भजी म्हणजे भजीचा अंदाज आपला नसतो. भजी आपण थोडीशी करूच शकत नाही. भजी थोडी जास्त झाली तरी चालते. आणि पालक शिजला की तो एकदम कमी होतो, त्याच्यामुळे पालक हा जास्त होणार नाहीये. हा पालक छान बरोबर होणार आहे. हा बघा, इथे पालक चिरून झालेला आहे. हा बघा, बारीक चिरून घेतलाय. मी आता ह्या भांड्यात काढून घेते, कारण आपल्याला ह्या भांड्यामध्येच भज्याचे पीठ कालवायचंय. इथे पालक काढून झालेला आहे. हा पालक आता मी बाजूला ठेवते आणि पालकाच्या भजीमध्ये मी आलं लसूण मिरचीचं वाटण घालणार आहे. मिरचीचे तुकडे घालणार नाही, थोडंसं कुटून घालणार आहे. वाटण म्हणजे मिक्सर मधून नाही काढणार आहे, कुटून घालणार आहे. आता हे बाजूला ठेवूया आपण. मी इकडे खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये आता लसूण घालते. 10 ते 15 पाकळ्या आहेत लसूणच्या, अजून थोड्या घालते. आणि हा एक इंच आल्याचा तुकडा बारीक करून घालते, चेचायला बरं पडेल आपल्याला. मी इकडे 4 मिरच्या घेतल्यात, त्या अशा मध्यम अशा चिरून घ्यायच्यात आणि त्या आलं आणि लसूण बरोबर ठेचून घ्यायचे. अशाच टाकल्या तर दाताखाली येण्याची शक्यता असते, म्हणून मग त्या थोड्या चेचून टाकायच्या, म्हणजे त्या भजीमध्ये एक जीव होता. हे चेचून घेते सगळं. हे बघा, आलं लसूण असं ओबडधोबड वाटून घ्यायचंय. आलं लसूण मिरचीचं हे जे आपण वाटण केलंय ते पालकामध्ये घालून घेऊया. आणि काय असतं, पालक थोडासा असं कडवट असतो, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर लसूण हा हवाच. आत्ता हे तुम्हाला जास्त वाटते, पण आपण ह्याच्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहे, त्याच्यामुळे ते बरोबर होईल. आणि आता काय केलंय, 2 मीडियम कांदे बारीक चिरून घेतले, ते त्यामध्ये घालायचे. मी थोडी कोथिंबीर घालतेय बारीक चिरलेली. कोथिंबीर तशी दिसणार नाही, पण घातली तर चव सुद्धा छान लागते. त्यानंतर साधारण चवीनुसार मीठ घालायचे. आपण नंतर मिठाची चव बघायची, मीठ किती कमी जास्त येते, कारण पालकाला मीठ जास्त लागत नाही. अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा धणे जिरे पावडर घालायची. आणि आता राहिलं बेसन. आता आपण ह्याच्यात बेसन घालूया. मी आधी थोडं थोडं बेसन घालणार आहे, 4 चमचे बेसन घालणार आहे. आणि काय करणार आहे, हे कालवून घेणार आहे, कारण पालकामध्ये पाण्याचा अंश असतो, कांद्यामध्ये सुद्धा पाणी असतं. आपण घरात काय करायचं, ह्या भजीमध्ये ना पाणी नाही घालायचंय. पाणी न घालता ही भजी करायची. सध्या मी 4 चमचे बेसन घातले त्यामध्ये. हे अजून 2 चमचे बेसन आहे, म्हणजे एकूण 6 चमचे मी बेसन घालणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, इथे पाण्याची आपल्याला अजिबात गरज भासत नाहीये. यामध्ये अजून 4 चमचे पीठ जाणार आहे, म्हणजे जवळजवळ एवढी 2 वाट्या आपण बेसन घातलंय त्यामध्ये. आता हे कालवून घेऊया. ह्या भाजीमध्ये आपण सोडा नाही घालायचंय. 10 चमचे आपल्याला पीठ लागले बघा, असा गोळा तयार होतोय आपला भजीचा. मी 5 मिनिटासाठी आता हे मुरायला ठेवते आणि त्याच्यानंतर आपण ह्याची भजी करूया.
आणि ही भाजी हातानेच घालायची आहे, चमच्याने नाही घालायची आहे. ह्याची मी भजी करणार आहे. हे बघा, अशी भजी टाकणार आहे मी. यामध्ये एक थेंबही पाणी घातलं नाही. पालकाचं आणि कांद्याचं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपण ही भजी कालवली आहे. चला आपण करूया आता भजी. तेल तापलंय का बघूया आपण. येस, तेल तापलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये भजी घालतेय. तुम्हाला हवी तेवढी मोठी तुम्ही घालू शकता भजी. मी असे छोटेच भजी टाकते. थोड्या वेळाने आपण भजी परतवून घेऊया. आहा, किती सुंदर झाली बघा भजी. मस्त झाली आहे, छान कुरकुरीत लागणार आहे. आणि जे अर्धमर्ध कुठून मी लसूण टाकलंय पालक भजीमध्ये, ते सुद्धा लसूण तळल्यानंतर खूप छान लागतो कुरकुरीत. आता मी छान कुरकुरीत होईपर्यंत घेते, तळून घेते ती भजी. मी याआधी माझ्या चॅनलवरती पालक पनीरची रेसिपी अपलोड केली आहे, शिवाय पालक पुलावची रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये की तुम्हाला कसल्या व्हेज रेसिपीज बघायला आवडतील की नॉनव्हेज आवडतील रेसिपी बघायला. त्याप्रमाणे तुम्ही कमेंट करा, मी तशा रेसिपी अपलोड करत जाईन. तसं पाहिलं तर माझ्या चॅनलवर भरपूर रेसिपीज आहेत, तुम्हाला हवे त्या रेसिपीज आहेत. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कळेल आणि तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. हे पहा किती सुंदर झाली भजी. झाले की नाही तयार भजी. पालकाची भजी म्हणजे आपल्याला पालकाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही पालकाची भजी सुद्धा करू शकता. एक थेंबही पाणी घातलेलं नाहीये त्यामध्ये. मस्त पालकाच्या पाण्यामध्येच बेसन भिजवलंय मी. अजून मी एक घाणा काढून घेते भाज्यांचा. आणि मी काय केलंय, भजी करायच्या आधी यामध्ये मीठ टेस्ट केलं होतं. मीठ अगदी छान बरोबर आहे, हे घालायची गरज नाही मला वाटली, म्हणून मी नाही दाखवलं तुम्हाला. किंवा काय भजी अशी गोलच करायला पाहिजे असं काही नाहीये, पण अशीच भजी टाकू शकतो. हे बघा, भजीचा दुसरा घाणा तयार झालेला आहे. मस्त झाले. बघा, तुम्हाला वाटलं होतं पालक खूप आहे म्हणून, पण नाही, पालक मस्त बरोबर पडला पालक. हे बघा, मी इथे पालकाची भजी केलेली आहे. हे बघा कशी मस्त झाली बघा भजी. बघितल्यावरतीच किती सुंदर दिसते बघा भजी. मस्त दिसते की नाही. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार भजी बघून. हे बघा कशी छान आहे, क्रिस्पी आहे आणि आतमध्ये बघा कशी नरम आहे, सुंदर आहे बघा. वरती आवाज तुम्हाला येत असेल. हे बघा, वरती फोडून दाखवते मी. हे बघा कशी कुरकुरीत झालेली आहे भजी, मस्त झाली भजी. पालकाची भजी, पालकाच्या पानांची म्हणजे पालकाची भजी केली मी. चला तर मग कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.